सांगून जाऊ, देवाला मागायचं नाही महाराज. देवाला मागितलं तर तो आपण वारकरी ठरत नाही, व्यापारी ठरतो. नंबर 2 चा मुद्दा, काय मागायची गरज आहे? त्यानं आपल्याला इंद्रिय, हातपाय, कान कशाला दिले? देवे दिला देह, भजना की भजनाला दिले. आपण कशाला वापरतोय? त्याच्या उपकारातून कुठंतरी उतराई होण्यासाठी आपण सुखासाठी आपण निघालोय. आपला संसार 100% सुखात होईल. सांगू का? मागणाऱ्यानं मागून. तुमचं काय माझं सांगू? मी दत्त जयंतीला मुंबईला कीर्तनाला गेलतो. कुठं? मुंबईला महाराज कीर्तनाला गेलो. तुमच्या आशीर्वादाने मी महाराष्ट्राच्या बाहेर कीर्तनाला जाऊन आलो. गंमत अशी झाली, कीर्तन केलं आपलं, मी माघारी फिरायचं का नाही महाराज. दत्त जयंतीला कीर्तन झालं आणि पहिल्यांदाच मुंबईला गेलतो आणि मलाही वाटलं सोन्याची मुंबई कशी आहे बघावी. महाराज खरं यातलं खोटं काय नाही. माझ्या बरोबर एक व्यक्ती होती, शंकर आबा श्यामगावकर. आबा पण अडाणी आणि मी पण शिकून अडाणी ठरलो. कीर्तन झालं, दुसऱ्या दिवशी थांबलो आणि त्या आमर महल्ला चेंबूरला लागलो पेटण हिंडाय. लय मोठी मोठी मुंबईमध्ये हाते लागते ते पहिल्यांदा बघितलं. बघितलं, चालून चालून जमलो. ती बघ ती बघ ती बघ ती बघ. पण एक हॉटेल जवळ आलो आणि ध्यानात आला काहीतरी 2 घास. पण बुवाना हॉटेलमध्ये जायचं का उदात खेळी बसते. माणसाचं लय काय का, त्यांनी काय पण केलं तरी काय औषध मला घसा दुखते म्हणून मला एकानं सांगितलं पान खा, पान घसा सापून. म्हणून गुरुजी नुसतं पान तोंडात टाकलं तर माझ्या शेजारचं एक मला म्हणतं, बुवा हे तुम्हाला शोभलं नाही. अरे म्हणलं तुझ्या पुढे न पान खायला तू का माझा मेवना आहेस का? माणसं लय आगाव. या घाम निघापर्यंत कीर्तन करू द्या, किती चांगलं कीर्तन करू द्या, माणसाच्या डोक्यात राहणार. आणि एखादा जर शब्द चुकीचा गेला नाही ती म्हणणार एवढं नाही बोलायला पाहिजे, एवढं बोलाय नाही, तू बोलून बघ. तसं झालं. महाराज हॉटेलच्या जवळ गेलो आणि काचची हॉटेल इतका काय तवा सगळ्या काचाच काचा काचा काचा. अगदी महाराज जवळ गेलो तर मीच माझा मला दिसायचो. आपल्याला खावा बघायला मिळाला नाही. मला कळलं ही सोन्याची मुंबई आहे. आणि दार पण गाव ना. तिथं गेल्या एक आठना दिसला आणि त्याच्यावर लिहिलं पुष. काय काय लिहिलं? पुष. आता पुष म्हणजे ढकलायचं कोणाच्या बापाला माहित आहे. मी आपलं धरलंय ना हात वडतो या आतनं वेटर पडत आलं मला म्हणतं या ए श्यान्या ते ढकलायचं असतं या. महाराज तोंडात मारल्याकडे कप जाऊन आत बसलो. आबा बघतो माझ्याकडे, मी बघतो आबाकडे. आता काय मागावं हीच कळना. देवाला गेल्यावर काय मागायचं नाही हे मुद्दा मी सांगतोय. काय मागावं कळना. अगदी त्या बसलो सोफा सीटवर मो 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 लागायचं पण मनात असं टेन्शन होतं आता का मागायचं. हॉटेलला आपण कधी गेलो नाही आणि आपल्याला कधी मागायची सवय नाही. आता काय करावं? त्याला म्हटलं ते कार्ड आणि कार्ड. पोरानं ते कार्डला काय रे म्हणते? हॉटेल मधलं कार्ड. मेनू कार्ड. बाबा लय तयारीत व्हायचं. मी म्हटले अरे बाबानो हरिपाठात किती अभंग आहे. ती म्हणते ती तुझ्याच आज्याला माहित असेल. मला खोटं नाही. कीर्तनाच्या गादीवरती खानापूरला परवा दिवशी कीर्तनाला गेलो. चिंचणीची दिंडी आणि मी गाडीत उतरल्यावर मला ढकलला बाजूला निशाती करून पळते ती महाराज महाराज. आता तसा मी महाराजाकडे दिसत. अहो गुरुजी त्याने मला बाजूला ढकललं. चला महाराज म्हणलं शाण्यानो मी महाराज आया. आणि पुन्हा भेटा माझ्या माणसं तरी का शाने आहे ती का? खरंय का नाही महाराज? आणि कीर्तनाला नुसतं ही आजची गोष्ट देवा शपथ होती एवढंच महाराज आलं. आणि मला गाडी 400 फेटा बांधतोय तर मागचं एक पोर पळत आलंय आणि मला म्हणते बुवा तुम्हाला एक प्रश्न विचारू का? म्हणलं इचर तुझ्या बापाच्या घरचा गडीच आहे. म्हणलं इचर किंवा म्हणला बुवा कीर्तन करताना कंबार का बांधते ती? त्याला शंकाय. माझं मत आहे कीर्तनातला वक्ता इतका तरबेज पाहिजे की त्यानं बुवाला प्रश्न विचारला पाहिजे. उगत 5-5 हजाराचे पाकिटे घेऊन जाणार बुवाला कधी. अभ्यास पाहिजे. हा तो का म्हणे ते भजन प्रमाण काय थोडपण जाळा याचे इथं अभ्यासच पाहिजे. पाहुण्या ग्रंथ करावे. महाराज विनोद का सांगायची गरज आहे सांगू का? माणसांना कडबा ऐकायची सवय लागली. ओरिजिनल आता राहिलं नाही म्हणून क्या सौफोग ऐकायची बारी आहे. ओरिजिनल आता नाहीच राहिलं गड्या. त्याला मी म्हटलं तुला सांप्रदायिक पहिलं उत्तर देतो. का कंबर बांधायची? एक कास घालोनी बळकट
कळे काळाची झालो भीट. महाराज शेतकरी माणसं सांगायचे कंबार बांधून कामाला, हे तसंच कंबार बांधून चांगलं सांगा. नंबर 1 त्याला सांगितलं आणि म्हटलं विनोदानं सांगू कर तुला कंबार का बांधायची. म्हटलं मला हे कीर्तनात उड्या मारायची सवय आणि चुकून जर दोतार निसटलं तर कंबार मजबूत असावी म्हणून. ज्याला कळलं त्याला. मी कुठपर्यंत होतो, काय मागायचं मी कुठनं बाजूला सरलो होतो. इतकी माणसं बघा तरबेज आहेत. हॉटेलात त्यानं मेन्यू कार्ड आणलं आणि जसं का उघडलं तसं ती जिलेबीचं आकडे बघितल्यावर माझं डोळंच फिरलं. बघा मुंबईला जाऊन आपल्याकडे मराठीत नुसतं इंग्लिश मध्ये असतोय ती डॉक्टर लिपी काढते. हो आता मात्र मला काय मागायचं काय, पण आपण पण लय गावचं पाणी पेलेलो. मी लगेच त्याला म्हटलं असं आम्हाला फक्त चहा दे. वेटर म्हटलं कुठला चहा देऊ, गोल्डन टी देऊ, रॉयल टी देऊ का झकास टी देऊ. आता पुन्हा शंका आली की नाही, पण मला खरं बसलेली तुम्ही सांगा. माझ्या जागी तुम्ही असता तर तुम्ही कुठला चहा मागितला असता, रॉयल टी, गोल्डन टी का झकास टी. शेतकऱ्याची पोर आहे आपण. मी लगेच त्याला सांगितलं आण 2 कप झकास टी आण. त्यात गेलं बशी, त्यात गप आणि कपातनं चहा बशीत सांडत होता. इतका घटमुट चहा मला दिला महाराज, इतका भारी चहा पुन्हा मिळणार. हे म्हणलं बिल आण बिल. ती पळत गेलं वेटर आणि त्याने एक चिठ्ठी आणली, चिठ्ठी एक वही आणली आणि ती चिठ्ठीत अर्धी वही, त्या अर्ध्या वहीत चिठ्ठी टाकली. ती मी उघडलं आणि बघितलं 20 रुपये. किती. आता मला शंका आली महाराज, एवढ्या चांगल्या हॉटेलमध्ये आणि एवढा चांगला झकासच्या फक्त 20 रुपयात कसा. पुसावळीला जाऊन चहा प्यायचं म्हणलं तर स्पेशलच्याला 20 रुपये एका कपाला द्यायला लागते. आणि मुंबई सारख्या सिटीत एवढा चांगला चहा 20 रुपयात कसा. म्हणून मी वेटरला बोलले इकडे म्हणलं का एवढा चांगला चहा कसा काय तू 20 रुपये दिला. ती मला म्हणतं गुहा रात्री कंबार बांधून फेटा बांधून आकलं तर डोस पाजणारा तूच होतास का. त्या म्हणलं मीच होतो. हा म्हणलं ऐक आता आपल्याला भागचा दिसतोय, मराठी दिसतोय म्हणून तुला मुंबईत सांगतो एवढा चहा स्वस्त कसा. म्हटलं सांग केल्या. तो म्हणला काय नाही आमच्याकडे लय माणसं चहा प्यायला येते ती. काय माणसाचा चहा बशीत उरतो, काय माणसाचा चहा कपात उरतो, तो आम्ही एका बगुल्यात वरतो आणि झकास म्हणून देतो. जिथं माझ्यासारख्या 2 तास कीर्तन करणाऱ्या बुवाला जर चहा मागायची अक्कल नसली तरी वय वर्ष 1 ते 70 पर्यंत आपण जगलोय. आपल्याला देवाला काय मागावं हे कळालं नाही म्हणून देवाला काय मागायचं नाही. जगाची विश्वाची चिंता तो होणारा बाप रखमा देवरू विठ्ठलाची भेटे आणि आपले सेवेसाठी करून दिला. तो आपली सेवा द्यायला आणि घ्यायला बसलाय. एकदा प्रेमानं सगळ्यांनी हात वर करा आणि म्हणा तुकाराम 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 अवघाती संसार सुखाचा करीन. आता हसत जायचं बरं का पंढरपूरला. लय तुम्ही हसलाय ना डबल जेवा, पण हसत पंढरपूरला नाचत जाऊ त्याच्या गावानं खेळ्या. देवाला मध्ये देव आपल्याला न्यायला आला पाहिजे. लय संतांचे चरित्र माझ्याकडे आहे. पुन्हा कधी योग आला ना तर फिर मिलेंगे ऍडव्हान्स बुकिंग.